शेतकरी बांधवांनो नमस्कार. आज खूप एक आनंदित एक शेतकरी आहेत बर्माची वाडी येथील एकनाथ किसन महाजन यांच्या प्लॉटवरती आलो आहेत. गेल्या वेळेस आपण त्यांचेच व्हिडिओ खरबूजचे बनवले होते, डाळिंबचे बनवले होते, पण आज नक्कीच त्यांना फळ किंवा यश मिळालेलं आहे. त्याच्याबद्दल आपण त्यांच्या बागेसाठी व्हिजिट करतोय. कुठल्याही कन्सल्टन्सीचा सल्ला न घेता किंवा जे आपण जे म्हणतो आत्मनिर्भर शेतकरी त्या पद्धतीने यांनी स्वतःची स्वतः मेहनत करून आपली बाग कशा पद्धतीनं फुलवली आहे बघा. जे आपल्याला व्हिडिओ दाखवतायत, कन्सल्टन्सी करतायत, त्यांच्यासाठी हा आपण हे किती चकाकीचं म्हणजे माल त्यांनी काढलेला आहे. याच्यामध्ये आपण बघू शकतोय की हे फक्त हातात दाखवण्यापुरतंच नाही, तर हे शेतकऱ्यांचं हे कष्ट आहे, हे म्हणजे त्याला मिळालेलं फळ आहे. आपण बघू शकतोय की 150 ते 200 डाळिंब ह्या अशा पद्धतीनं प्रत्येक झाडाला या पूर्ण 2.5 एकरच्या रेडियसमध्ये लागलेलं आहे. शेतकऱ्यांना हे यांच्याकडून एक संदेश असा द्यायचा आहे की बाबा तुम्ही फळपीक करून काय करू शकताय. याच्यासाठी आज आपण आलेलो आहे यांच्या म्हणजे प्लॉटवरती. हे बघू शकताय, हे असाच पूर्णतः जे हे बघतोय आपण हे टोटली एक 2.5 एकरचा प्लॉट आहे. 1 हेक्टरचा प्लॉट आहे हा. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हे आपण हे अशा पद्धतीनं जे तोडून घेतलेलं आहे, हे पकडत हे जे बघू शकता आपण की क्वालिटी कशी आहे. शेतकऱ्यांनी आवर्जून बाबा आज तुम्ही माझ्या प्लॉटला व्हिजिट द्या किंवा बाकीच्या शेतकऱ्यांना पण तुम्ही एक सजेशन करू शकता त्या पद्धतीनं, आणि डाळिंब पण खाऊन जावं. ते आपण प्रत्येक डॉक्टर किंवा जे आपण पेशंट असतं त्याला सजेशन करतो, पण त्या क्वालिटीचं आपल्याला जे फळ मिळत नाही हे या शेतकऱ्यांनी नक्कीच याच्यामधून उत्तम उदाहरण दाखवलेले हे आपण बघू शकताय. हे अशा पद्धतीचं आहे. कधीही कुठलंही लहान मुलं असो किंवा म्हणजे वयस्कर लोक असो, कुठलीही कीड नाही किंवा याच्यामध्ये कुठली बाधा झालेली नाही. अशा पद्धतीनं पीक घेतलेलं आहे की याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांची मुलाखत खास याच्यासाठी घ्यायला लागलो की बाबा यांनी स्वतः काय केलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला हे खाली गवत दिसते, याच्याकडे लक्ष न देता म्हणजे याच्यामध्ये स्प्रेइंग वगैरे जर कीटकनाशक आहे किंवा तणनाशक केलं तर नक्कीच याला म्हणजे बाधा होऊ शकते फळ पीक काढण्यासाठी. याच्यामध्ये आता हा जो पेरूचा प्लॉट आहे हा जो डाळिंबचा प्लॉट आहे हा टोटली 2.5 एकरचा आहे. 2.5 एकरमध्ये आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की याच्यासाठी खर्च किती आलेला आहे किंवा याचं उत्पादन किती निघणार आहे आणि आतापर्यंत विक्री किती झाली आहे. याच्यामध्ये टोटल आपल्यासाठी हे गणित सांगणार आहेत किंवा किती कालावधीमध्ये येते, स्प्रेइंग काय करतायत, याच्याबद्दल आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. नमस्ते. नमस्कार. आपला टोटली हा बाग किती आहे? 1 हेक्टर. 1 हेक्टर. 1 हेक्टरमध्ये आता तुमची तोडणी चालू आहे, व्यापाऱ्याला दिलाय, काय भाव मिळाला आपल्याला किलोचा? 120 रुपये. 120 रुपये किलो. आपलं टोटली किती म्हणजे उत्पादन किती निघणार आहे याच्यात? 16 टन निघाले. आतापर्यंत 16 टन. म्हणजे यांचं 1 हेक्टरमध्ये 16 टन उत्पादन निघालंय. म्हणजे आपण सरासरी 120-130 रुपयानं जरी भाव पकडला, हे सोलापूर मार्केट आमच्या म्हणजे धाराशिव जिल्ह्याच्या लगतच असल्यामुळं शेतकऱ्यांना म्हणजे तेवढा त्रास जाणवत नाही की बाबा आम्हाला मुंबई मार्केट, पुणे मार्केट याच्या म्हणजे त्याच्यासाठी एक प्रयत्न करावे लागतात. आम्हाला सोलापूर मार्केट असल्यामुळं यांनी इथला हा जो ह्यांचं पीक आहे इथल्या सोलापूर मार्केटमध्ये देऊन 120 ते 130 रुपये भाव, असं 16 टनाचे 19 ते 20 लाख रुपये यांना उत्पादन झालं. आता टोटली आता हे पीक पकडल्यापासून किंवा झाड झोपल्यापासून तुम्हाला साधारण खर्च किती आलेला आहे? 5 लाख रुपये येते. एक 5 ते 5.5 लाख रुपयापर्यंत जरी खर्च पकडला, पूर्ण मॅनपॉवर असेल किंवा स्प्रेइंग असेल, याच्यासाठी टॉनिक असेल, सर्व काही गोष्टीचं जर आपण पकडलं तर याच्यामध्ये आपल्याला साधारणतः 14 ते 15 लाख रुपये निव्वळ नफा या शेतकऱ्यांसाठी राहणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याला एकच विनंती की बाबा जे 5 एकर 10 एकरवाले शेतकरी आहेत त्यांनी नक्कीच डाळिंब हे पीक, आपण काय म्हणतो की तेल्या रोग आहे किंवा ते माझ्याकडे होऊ शकत नाही, माझ्याकडे झटझोम होऊ शकत नाही, यांनी जर जसा प्रयत्न केला या शेतकऱ्याने तसंच आपणही प्रयत्न करून जर आपण डाळिंब हे पीक घेतलं म्हणजे शासन पण आपलं MRGS मधून शासन पण डाळिंब हे उत्पादन घेण्यासाठी तुम्हाला म्हणजे रोपांचा खर्च असेल, खतांचा खर्च असेल, पहिल्या वर्षीच्या लागवडीसाठी खर्च देतोय. अशाच पद्धतीनं ह्या पण शेतकऱ्यांनी योजनेमधून ही लागवड केली म्हणजे प्रथमतः जो खर्च येतोय ते शेतकऱ्यांना झेपेलच असं नाही. प्रत्येक शेतकरी समान नाहीये किंवा तेवढा म्हणजे श्रीमंत नाहीये, पण आपण योजनेचा लाभ घेऊन नक्कीच उत्पादन ह्या म्हणजे दृष्टीनं जर शेतीकडे पाहिलं तर आपणही अशाच पद्धतीनं पीक घेऊन असंच म्हणजे 15 ते 20 लाख रुपये, समजा आता कधी कमी जास्त होऊ शकतो, पण मिनिमम एक 15 लाख रुपयांना या वर्षीमध्ये म्हणजे या टोटल 2.5 एकरमधून निव्वळ नफा राहिलेला आहे.
शेतकरी बांधवांनो, जर आपल्याला असं वाटत असेल की बाबा हे जे शेतकरी आहेत यांच्याकडून जर काही सल्ला घ्यायचा असेल, किंवा आपल्याला वाटत असेल की बाबा काही चुकीचा निरोप जाऊ नये किंवा मला चुकीची माहिती मिळते का, जर आपल्याला जर नक्कीच अशी लागवड वगैरे जर करायची असेल तर आपण त्या शेतकऱ्यांना पण डायरेक्टली विचारू शकतो की खर्च किती आला आहे किंवा हे खरंच आहे का. कारण काय होतं की प्रत्येक वेळा व्हिडिओमध्ये दाखवलेली गोष्ट खरी नसते हे आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. त्याच्यामुळे आपण काय करतो, प्रत्येक वेळा भरोसा ठेवत नाहीत. मग आपण जर काही सल्ला वगैरे घ्यायचा असेल, काय होतं, आपण कन्सल्टन्सी लावले 20 रुपये 30 रुपये झाडाप्रमाणे आपण शेतकऱ्यांचे म्हणजे ऐपत नसताना देखील खर्च करावा लागतो. परत बाजारपेठेमध्ये काय भाव येईल याची पण शाश्वती नसते. आपलं पीक चांगलं आलं तरी बाजारभाव काय येतो हे आपण ठरवू शकत नाही. मग त्याच्यामुळं आपण शेतकऱ्यांच्या सल्ल्यानं जर शेतकरी सुधारला तर नक्कीच आपला म्हणजे आपलं गाव, आपलं राज्य किंवा आपला जिल्हा असेल ते प्रगतीपथावर जाईल. शेतकरी नक्की सुधरेल किंवा त्याच्या चेहऱ्यावरती कधीही निराशा दिसणार नाही किंवा तो सक्षम होईल स्वतःसाठी. आपण त्यांनाच विचारू, आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगू शकता आपण, आपलं नाव, गाव, पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा. जर कुठल्याही शेतकऱ्यांना आपल्याला मदत लागली डाळिंब लागवडबद्दल किंवा त्याचं संगोपन असेल किंवा खर्च असेल, काय करावं लागतं त्याच्यासाठी आपण यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण देणार आहेत. जर कुणाला खरंच करायची इच्छा असेल किंवा एक शेतीमध्ये इंटरेस्ट असेल किंवा फळबागमधून जर उत्पादन घ्यायचं असेल तर अशा टायमिंगमध्ये आपण दुसऱ्या शेतकऱ्यांचा सल्ला नक्कीच घेऊन आपण त्याच्यावरती उपाययोजना करून आपण त्याचं उत्पादन घेऊ शकतो. आपलं नाव, कॉन्टॅक्ट नंबर आणि गाव सांगा. नमस्कार, एकनाथ किसन महाजन, राहणार बरमजवाडी, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद. कॉन्टॅक्ट नंबर आहे 9604 79 12 20. 9604 79 12 20 हा असा कॉन्टॅक्ट नंबर आहे. धाराशिव जिल्ह्यातील आहे, ज्या की आकांक्षी जिल्हा म्हणून ओळखला जातो. तिथंच या शेतकऱ्यानं हे सोनं फुलवलेलं आहे. म्हणजे आपल्या स्वतःच्या शेतामध्ये कष्ट करून एवढं उत्पादन घेऊन त्यांनी अशा पद्धतीनं आपल्याला पिकाबद्दल मार्गदर्शनही केलं आहे. नक्कीच आपल्याला म्हणजे याच्याबद्दल मार्गदर्शन पाहिजे असेल आपण शासकीय ऑफिसला पण व्हिजिट करू शकतो. योजना कशी घ्यायची किंवा आपण संगोपनाबद्दल पण आपण माहिती बघितलेली आहे. इथून पुढे असेच नवनवीन व्हिडिओ यांचा प्लॅन आहे की 1 ते 1.5 महिन्यामध्ये आणखी नवीन प्लॉट करणार आहेत. नवीन प्लॉटमध्ये देखील आपण अशाच पद्धतीनं आपण लागवडीपासूनची माहिती घेणार आहेत. धन्यवाद.